नमस्कार. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न होतील, उगा राहे निवांत क्षीण शिवाया. सायासे करीसी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिपाठाचा हा चौथा अभंग. याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला असे सांगितले आहे की आपण जी भक्ती करतो, उपासना करतो, साधना करतो, त्याच्यामध्ये जर आपल्याला भाव नसेल, प्रेम नसेल, तर त्या उपासनेने आपल्याला कधीच मुक्ती मिळणार नाही, त्याचे आपल्याला फळ मिळणार नाही. आणि अशा गोष्टींमध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात की एखादा व्यक्ती की ज्याच्या अंगी अजिबात बळ नाही आहे, शक्ती नाही, आणि तो व्यक्ती जर शक्तीच्या गोष्टी बोलत असेल तर ते निरर्थक आहे. तसंच भावाविणं भक्ती करणे, साधना करणे हे निरर्थक आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला मुक्ती कशी मिळेल, आपल्याला भक्ती कशी प्राप्त होईल, देव कसा प्राप्त होईल. तर याचे अत्यंत साधा सोपा मार्ग माऊलींनी सांगितला आहे की फक्त हरिनाम कर, निवांत हो, शांत बस, सगळे डोक्यातील टेन्शन्स दूर करा आणि फक्त हरिनाम घ्या. काही काळ जरी तुम्ही हरिनाम घेतलं, हरिपाठ वाचला, तरी तुमच्या कितीतरी मानसिक समाधान तुम्हाला लाभेल. प्रयत्न करून बघा तुम्ही. याच्या पुढे माऊली सांगतात की जर तुम्हाला ह्या प्रपंचाचे धरणे तुटावयाचे असेल, तुम्हाला ह्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल, तर तुम्हाला हरिनामाशिवाय पर्याय नाही. आणि लोक दिवसभर 24 तास काम करतात, संसारासाठी झिजतात, झिजायला पण पाहिजे, आपण संसारी पुरुष आहोत, पण त्यातील काही काळ हरिनामासाठी दिलाच पाहिजे, असं माऊली सांगतात. नमस्कार.